नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी करणार आहे मोड आलेल्या चण्याची भाजी. अतिशय पटकन तयार होणारी आणि हेल्दी अशी ही भाजी आहे. भाजी तयार करण्यासाठी इथे मी मोड आलेले चणे घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्याने मी इथे धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये चणे चांगले शिजवून घ्यायचे आहेत. चणे कुकरमध्ये शिजवताना मी त्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा आणि मीठ घातलेलं होतं. कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून चणे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे चणे शिजल्या गेलेले आहेत. भाजी तयार करण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी आता तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी 2 तेजपान घालणार आहे आणि एक मसाला इलायची. सोबतच मी यात घालणार आहे 4 ते 5 मिरे, एक चक्रीफूल. आता मी यात घालणार आहे एक छोटा चमचा जिरं. जिरं चांगलं फुलल्यावर आता मी यामध्ये घालणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. इथे मी साधारणतः 2 मीडियम आकारातले कांदे चिरून घेतलेले आहेत. कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून लसूण अद्रक यांची पेस्ट. लसूण अद्रक पेस्ट देखील कांद्यासोबत चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. कांदा अगदीच गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतायचा नाही आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतायचा आहे. कांद्यातील कच्चेपणा निघेपर्यंतच कांदा परतायचा आहे. कांदा चांगला परतून झालेला आहे. आता मी यामध्ये घालणार आहे 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 2 टेबलस्पून धणे पावडर यात मी घालणार आहे. धणे पावडरमुळे छान अशी चव चण्याच्या भाजीला येते. सर्व मसाले 1 मिनिट परतून घ्यायचे आहेत. मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले मिक्स करून झाल्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. इथे मी साधारणतः 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. टोमॅटो देखील चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. टोमॅटो चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता मी यामध्ये कुकरमध्ये उकळून घेतलेले चणे घालणार आहे. चणे कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे. चणे उकळताना मी मीठ घातलेलं होतं. चणे उकळताना देखील मीठ घातलेलं होतं. ते लक्षात ठेवूनच यामध्ये मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिट एक उकळी काढून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर यावरील झाकण मी काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता चण्याची भाजी अगदी छान अशी मिळून आलेली आहे. चणे उकडताना कुकरमध्ये जे पाणी शिल्लक राहिलेलं होतं ते फेकून द्यायचं नाही आहे. भाजी तयार करताना त्याचाही वापर करायचा आहे. त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते. आता मी यामध्ये घालणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. चणे कुकरमध्ये शिजवतानाच त्यामध्ये मीठ आणि दालचिनी घालायचं आहे, जेणेकरून चणे शिजताना आतपर्यंत त्यामध्ये त्याची चव उतरेल. कोथिंबीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मोड आलेल्या चण्याची पौष्टिक आणि चवीलाही अतिशय छान अशी भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.